आणि त्या व्यक्तीचं जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहेत. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार. त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागतायत याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला, तुम्हाला अधिकार दिले कोणी. तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहेत आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहीन, तुम्ही कोण, तुम्ही आज आहात उद्या नाही, पण या परंपरा तुम्ही तोडताय. हां, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय, हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. राज्यसभेच्या उमेदवारांनी कुठेतरी आपल्यामध्ये विसंगत भूमिका अजिबात नाही. कारण तुम्ही एक भूमिका मांडताय. नाही, माझी काही भूमिका नाही. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही. तुम्ही सातत्यानं बोलता आहात की ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे तुमच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं. ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे. मुळात मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की 7 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा आमच्या निवडून जातील, 1 जागा महाविकास आघाडीची निवडून जाईल असं संख्याबळ आहे. पण आदित्य ठाकरे हे सांगता आहेत की आमचे 2 खासदार जातील. नाही, असं बोललेलं नाही. नाही, त्यांचं म्हणणं एक शिवसेनेचा जाईल आणि एक एनसीपी किंवा